नमस्कार. नवीन पालकांसाठी बाळाच्या आयुष्यातला एक खूप मोठा आणि थोडासा गोंधळात टाकणारा टप्पा असतो, तो म्हणजे सॉलिड्स किंवा घन पदार्थ सुरू करण्याचा. तर आज आपण याच विषयावरची सगळी माहिती एकदम सोपी करून समजून घेऊया. हा प्रश्न जवळजवळ प्रत्येक नवीन पालकाला पडतोच. बाळ 6 महिन्यांचं झालं की आता त्याला काय खाऊ घालायचं, कसं खाऊ घालायचं, याची एक छोटीशी धाकधूक मनात असतेच. पण काळजी नका करू, आपण सगळेच यातून जातो. चला तर मग बाळाच्या या नवीन खाद्य प्रवासाची सुरुवात नेमकी कशापासून आणि कशी करायची हे अगदी सोप्या आणि सरळ भाषेत समजून घेऊ, म्हणजे हा प्रवास सगळ्यांसाठीच खूप आनंददायी होईल. सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, बाळाला घन पदार्थ द्यायला सुरुवात नक्की कधी करायची? चला, याचं उत्तर जाणून घेऊ. तर याचं सरळ आणि सोपं उत्तर आहे, बाळ 6 महिन्यांचं पूर्ण झाल्यावर. साधारणपणे बाळाला पहिल्या 6 महिन्यांपर्यंत फक्त आईचं दूध किंवा फॉर्म्युला मिल्क त्याच्या पोषणासाठी अगदी पुरेसं असतं. पण 6 महिन्यानंतर सॉलिड सुरू करणं इतकं महत्त्वाचं का आहे? बरं, याची 3 मुख्य कारणं आहेत. पहिलं म्हणजे या काळात बाळाची वाढ खूप झपाट्याने होते. दुसरं, या वाढीसाठी त्याला आता लोहासारख्या जास्त पोषक तत्वांची गरज भासते, जी फक्त दुधातून पूर्ण होत नाही. आणि तिसरं, जे सर्वात महत्त्वाचं आहे, ते म्हणजे याच वयात बाळ हळूहळू गिळायला शिकतं. ही एक नैसर्गिक आणि सॉलिडसाठीची खूप महत्त्वाची पायरी आहे. ठीक आहे, म्हणजे वेळ तर आता आपल्याला कळली, पण मग पुढचा प्रश्न येतो की बाळाला पहिल्यांदा खाऊ तरी काय घालायचं? कोणता पदार्थ त्याच्यासाठी सगळ्यात चांगला असेल? बाळाच्या पहिल्या घासासाठी काही खूप छान आणि सोपे पर्याय आहेत, जसं की भाताची पेज किंवा डाळीचं पाणी. थोडं पुढे जाऊन मऊ शिजवलेला भात आणि डाळ, नाचणीची खीर, हातानेच मॅश केलेलं केळं किंवा उकडलेल्या सफरचंदाची प्युरी. हे सगळे पदार्थ पचायला एकदम सोपे आणि बाळासाठी अगदी सुरक्षित असतात. आता ही एक गोष्ट खूप काळजीपूर्वक लक्षात ठेवायची आहे. आपण जो काही पदार्थ देऊ तो एकदम पातळ आणि त्यात अजिबात गुठल्या नसलेला, म्हणजेच अगदी स्मूथ असायला हवा. कारण बाळाला अजून चावता येत नाही, त्यामुळे त्याला ते सहज गिळता यायला पाहिजे. हा एक गोल्डन रूल आहे जो कायम लक्षात ठेवायचा. कोणताही नवीन पदार्थ सुरू करताना एका वेळी फक्त एकच पदार्थ द्यायचा आणि पुढचे किमान 3 दिवस बाळावर लक्ष ठेवायचं. असं केल्याने काय होतं, तर बाळाला त्या पदार्थाची ॲलर्जी वगैरे तर नाही ना, हे आपल्याला लगेच कळतं. चला, आता आपण काही आणखी महत्त्वाचे नियम बघूया, जे बाळाला सॉलिड्स देताना पाळायलाच हवेत. हे नियम हा नवीन टप्पा सोपा करण्यासाठी खूप मदत करतील. पहिला नियम, सुरुवातीला एकदम वाटीभर नाही, फक्त 1 किंवा 2 चमच्यांपासून सुरुवात करा. बाळाचं पोट खूप लहान असतं. दुसरा, बाळाला कधीच जबरदस्ती खाऊ घालू नका. खाणं ही एक आनंदाची गोष्ट असायला हवी. तिसरा महत्त्वाचा नियम, कोणताही नवीन पदार्थ शक्यतो सकाळी द्या, म्हणजे दिवसभरात बाळाला काही त्रास झालाच तर ते लगेच लक्षात येईल. आणि चौथा नियम, ॲलर्जीच्या लक्षणांवर बारीक लक्ष ठेवा, म्हणजे त्वचेवर पुरळ येणं, उलट्या होणं किंवा जुलाब होणं, असं काही दिसलं तर तो पदार्थ लगेच बंद करा. आपल्या या माहितीच्या पुढच्या भागात आपण बोलणार आहोत की 8 ते 12 महिन्यांच्या बाळाला काय खाऊ घालायचं, बाळाचं वजन निरोगी पद्धतीने वाढवण्यासाठी कोणते पदार्थ मदत करतात, आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाळाला कोणते पदार्थ चुकूनही देऊ नयेत. मागच्या भागात आपण 6 ते 8 महिन्यांच्या बाळाच्या आहाराबद्दल तर बोललोच, पण आता बाळ जसजसं मोठं होतंय, त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये नेमके काय बदल करायचे हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे, नाही का? चला तर मग 8 ते 12 महिन्यांच्या बाळाच्या आहाराच्या या पुढच्या आणि तितक्याच रोमांचक प्रवासाला सुरुवात करूया. हा प्रश्न जवळजवळ प्रत्येक पालकाच्या मनात येतो. बाळ आता मोठं होतंय, त्याची अन्नाची गरज बदलतीये, आवड-निवड तयार होतीये. मग नुसत्या साध्या प्युरीवर तर अवलंबून राहता येणार नाही. आता बाळाला अधिक पौष्टिक आणि वेगवेगळ्या चवींच्या पदार्थांची ओळख करून द्यायची वेळ आलीये. पण सुरुवात नेमकी करायची कशी? चला, हेच समजून घेऊया. तर मग या पुढच्या काही मिनिटांमध्ये आपण याच महत्त्वाच्या टप्प्यासाठी एक स्पष्ट आराखडा तयार करणार आहोत. म्हणजे योग्य आहार कोणता, वजन वाढवण्यासाठी काही सोपे उपाय आहेत, आणि हो, नकळतपणे होणाऱ्या काही सामान्य चुका कशा टाळायच्या, या सगळ्यावर आपण बोलणार आहोत. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया आपल्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यापासून, म्हणजे 8 ते 10 महिन्यांच्या बाळांपासून. या वयात बाळाच्या आहारात फक्त नवीन पदार्थच नाही, तर थोडे घट्ट पदार्थ, म्हणजे पदार्थांचं टेक्स्चर कसं बदलायचं, यावर लक्ष केंद्रित करणं खूप गरजेचं आहे. या वयात ना, खिचडी हा एक अगदी उत्तम पर्याय आहे. का? कारण त्यात भात, डाळ आणि भाज्या सगळं काही एकत्र येतं आणि पोषण एकदम संतुलित राहतं. यासोबतच भाज्यांची प्युरी, रव्याची खीर किंवा दलिया, हे सगळे पचायला हलके आणि पौष्टिक पर्याय आहेत.
आणि एक गोष्ट विसरू नका, पचन संस्थेसाठी दही देणं तर नक्कीच फायदेशीर ठरेल. आता बघा, इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे. आत्तापर्यंत आपण बाळाला अगदी पातळ पदार्थ देत होतो, बरोबर? पण आता पदार्थांची कन्सिस्टन्सी थोडीशी घट्ट करायची आहे. असं केल्याने काय होतं तर बाळाला चावण्याची सवय लागायला मदत होते आणि त्याच्या जबड्याचे स्नायूसुद्धा मजबूत होतात. आणि हो, हा तर खूपच महत्वाचा मुद्दा आहे. बाळाला चमच्याने भरवतानाच त्याला स्वतःच्या हातानेही खाऊ द्या. जेव्हा बाळ स्वतःच्या हाताने अन्न उचलून खायला शिकताना, तेव्हा त्याच्या स्पर्शातून खूप काही शिकत असतं. अन्नाचा स्पर्श कसा आहे, त्याचा आकार, त्याचं टेक्स्चर, हे सगळं त्याला समजतं आणि यातूनच त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि खाण्यातली आवडही निर्माण होते. चला, आता वळूया पुढच्या टप्प्याकडे, म्हणजे 10 ते 12 महिन्यांच्या बाळांकडे. या वयात बाळ बरंच स्वतंत्र झालेलं असतं आणि स्वतः खाण्यासाठी खूप उत्सुकही असतं. मग आता त्याच्या वाढत्या स्वावलंबनाला आपण आहारातून प्रोत्साहन कसं देऊ शकतो, पाहूया. खरं तर आता बाळ घरातले नेहमीचे पदार्थ खाऊ शकतं, फक्त एकच अट, ते मऊ आणि कमी तिखट असावेत. म्हणजे बघा, डाळीसोबत मऊ चपाती, उपमा, पोहे, इडली किंवा डोसा हे सगळे उत्तम पर्याय आहेत. अंड्याचा पिवळा भाग दिला तर त्यातून भरपूर प्रथिनं मिळतील आणि केळे, चिकू, पपई यांसारखी मऊ फळं तर जीवनसत्वांचा खजिनाच आहेत. आणि म्हणूनच या वयात फिंगर फूड सुरू करणं खूप महत्वाचं ठरतं. म्हणजे काय तर उकडलेल्या गाजराचे किंवा फळ्यांचे छोटे छोटे तुकडे बाळाला स्वतःच्या हातात धरून खायला द्यायचे. यामुळे होतं काय की अंगठा आणि पहिलं बोट वापरून वस्तू उचलण्याची जी क्षमता असते, ज्याला पिन्सर ग्रॅस्प म्हणतात, ती विकसित होते आणि सोबतच डोळे आणि हात यांच्यातला समन्वयही सुधारतो. ठीक आहे, आता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे वळतोय आणि तो म्हणजे सुरक्षितता. काही पदार्थ असे आहेत जे 1 वर्षाखालील बाळांसाठी हानिकारक किंबहुना धोकादायक ठरू शकतात. चला बघूया हे पदार्थ नेमके कोणते आहेत. ही यादी अगदी स्पष्ट आहे आणि लक्षात ठेवायलाच हवी. पहिलं म्हणजे 1 वर्षाच्या आत बाळाच्या जेवणात साखर किंवा मीठ अजिबात घालू नका. त्यांच्या लहानशा किडनीवर ताण येऊ शकतो. मध तो तर कटाक्षाने टाळा. गाईचं दूध मुख्य पेय म्हणून देऊ नका. आणि शेंगदाणे किंवा कच्च्या भाज्यांसारखे कठीण पदार्थ अजिबात नकोत, कारण ते घशात अडकण्याचा धोका असतो. जंक फूडबद्दल तर बोलायलाच नको. आता मधाबद्दल थोडं सविस्तर बोलूया, कारण हे खूप महत्वाचं आहे. मध जरी नैसर्गिक असला तरी त्यात कधीकधी असे बॅक्टेरिया असू शकतात जे बाळाच्या अपरिपक्व पचनसंस्थेसाठी खूप धोकादायक ठरतात. यामुळे इन्फंट बॉट्युलिझम नावाचा एक गंभीर आजार होऊ शकतो. म्हणूनच बाळ 1 वर्षाचं होईपर्यंत मध देणं कटाक्षाने टाळा. योग्य आहाराइतकीच किंबहुना कधीकधी त्याहून जास्त पालकांना चिंता असते ती बाळाच्या वजनाची. माझं बाळ बारीक तर नाही ना, हा प्रश्न सतत मनात येतो. पण काळजी करण्याचं कारण नाही. आता आपण बाळाचं वजन निरोगी पद्धतीनं कसं वाढवता येईल यासाठी काही सोप्या आणि अगदी व्यावहारिक टिप्स पाहणार आहोत. बघा, या अगदी सोप्या 3 गोष्टी आहेत. पहिली, जेवणात थोडंसं शुद्ध तूप घाला, याने चांगल्या कॅलरीज मिळतात. दुसरी, केळं, बटाटा, डाळ, नाचणी यांसारखे पौष्टिक पदार्थ आहारात ठेवा जे बाळाच्या वाढीसाठी आवश्यक ऊर्जा देतात. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खाण्यापिण्याची एक निश्चित वेळ ठरवा. या रुटीनमुळे बाळाची पचनसंस्था छान काम करते. आणि हो, एक गोष्ट सगळ्या पालकांनी लक्षात ठेवली पाहिजे. जर बाळ आनंदी असेल, खेळकर असेल, दिवसभर ॲक्टिव्ह असेल तर त्याच्या वजनाची फार जास्त चिंता करू नका, कारण जी बाळं जास्त ॲक्टिव्ह असतात त्यांचं वजन थोडं हळू वाढणं हे अगदी सामान्य आहे. तर मग ह्या सगळ्या माहितीनंतर एक गोष्ट लक्षात येते की हा फक्त काही निर्देशांचं पालन करण्याचा विषय नाहीये. हा तर बाळासोबत अन्नाचा एक सुंदर प्रवास अनुभवण्याचा आहे. जरा विचार करा, जेव्हा अख्खं कुटुंब एकत्र जेवायला बसेल तेव्हा बाळाचा पहिला आवडता पदार्थ कोणता ठरेल? तो क्षण, तो अनुभव आयुष्यभर आठवणीत राहील, नाही का? तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.